नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, आता आम्ही बीचवरती जातोय, म्हणजे त्रिशूलाच घेऊन जातोय. गायत्रीला तर काय घेऊन नाही आलो, ते भाजीपाला वगैरे पण आणायचा आहे. म्हटलं चला, आता पाऊस पण पडून गेला आहे, तर चला जाऊया म्हटलं. ते त्रिशू पण घरामध्ये राहून राहून बोर होऊन जाते. चला, तुम्हाला आमच्या घरचं कसं वातावरण आहे काय नाही ते पण तुम्हाला दाखवतो. आमचं ते बीच वगैरे कसं आहे काय नाही ते पण तुम्हाला दाखवतो, आणि शूटिंगचा एरिया पण आहे तिकडे, ते पण तुम्हाला दाखवतो. चला तर जाऊया आता आपण बीचवरती वगैरे जाऊया. हे बघा, ही त्रिशू म्हणजे पाऊस वगैरे पडून गेला आहे ना, आता काहीतरी 11 म्हणजे 11:30 पावणे 12 होत आलेत आता. तर असं वातावरण या टायमाला आता, म्हणजे एवढं ऊन वगैरे काही नाही आहे, तर बरं वाटतंय आता. त्याच्यासाठी म्हटलं चला, आज सुट्टी पण घेतली आहे, तर जाऊन या म्हटलं बीचवरती. सकाळच्या टायमाला जाते, नाही तर आम्ही आज संध्याकाळच्या टायमाला जातो बीचवरती. ते आमच्या घराकडे येणाराच रस्ता आहे आणि जो आहे तर मड चर्च म्हणून स्टॉप या हा त्रिशो. हां, तर आपलं मडचर्चचा स्टॉप आहे. इकडनं ते बस वगैरे येत राहतात आपलं मालाडवरनं, बोरिवलीवरनं. चला तर आपल्याला आता इथूनच मधूनच आता डायरेक्ट बीचवरती जायचं आहे आता. हां, ठीक आहे, चल. चला आता इथूनच मधून डायरेक्ट. हां, चल चल पुढे चल. चला, या म्हणजे आईस फॅक्टरी. इथं आईस वगैरे भेटतो, परत ते मच्छी वगैरे सुकवतात, परत ते जे झिंगा बोंबील बोलतात ते सुकवतात इथं. चला तर जाऊया आता बीचवरती जाऊया तिथं, कारण की त्रिशू पण बऱ्याच दिवसापासून सांगत होती बीचवर चला बीचवर चला. चला जाऊया आता बीचवरती आपण. तर दगड नको उचलू नका त्रिशू आता. चल तिकडे पुढे चल आता. ते ते बघा, आता मस्त म्हणजे पाऊस वगैरे पडून गेलाय, तर इकडे ते आपली ते बघा माझी शाळा, सुंदर शाळा, आपली मराठी शाळा आहे ती. इकडनं चल त्रिशू, इकडनं चल इकडनं. हां, इथं ते सगळं ते झिंगा बोंबील सगळं सर्व सुकवतात ना उन्हाळ्याच्या टायमाला. हे बघा, इथं ती बोट वगैरे बांधलेली आहे. पण इथं जेवढं पण एक ग्राउंड दिसतं ना, इथं ते बोंबील झिंगा वगैरे सुकवतात. हां त्रिशू, हां ठीक आहे, चल चल तू पुढे चल. हां चल ना. ते बघा ती नाही पडणार तुझा. हां चल. ही आपली प्राथमिक शाळा आहे मित्रांनो. ही जी समोर दिसते ना, ती प्राथमिक शाळा आहे आपली. पण तिथं काय जास्त म्हणजे येत नाही इथं. सध्या तर सगळ्यांना प्रायव्हेटमध्येच टाकतात इथं. हा त्रिशू, नको तो दगड नको घेऊ, तर राहू दे तो दगड. ते आल्यानंतर दगड खेळायला लागले, म्हणजे आता काय 11:30-12 वाजायला आलेत मित्रांनो. वातावरण असं आहे, ऊन वगैरे काहीच नाही आता सध्या इकडे. मस्त वाटतंय आता. त्या बघा, त्या बिल्डिंग वगैरे दिसत आहेत ना समोर, तिथं 25,000 रुपये रेंट आहे मित्रांनो तिकडे. हां हां ठीक आहे, चल. ते म्हणजे जवळच आहे इथं, मड मार्केट वगैरे जवळच आहे. हे सगळे ख्रिश्चन लोकांचे बंगले वगैरे आहेत, ते घरं वगैरे आहेत त्यांचे. आणि इथं म्हणजे भाडं जास्त आहे, 20,000 25,000 असं भाडं आहे इथं. हां, या स्कूलमध्ये जाशील तू? आपली मराठी शाळेमध्ये जाशील? हां ठीक आहे, मग तुला या स्कूलमध्ये टाकेल. हां हां, मी घ्यायला येईल तुला लवकर. हां, पुढच्या वर्षी जाशील ना तू स्कूलमध्ये? हां ठीक आहे. हे बघा, समोरच असा अफाट समुद्र आहे मित्रांनो. हे बघा, म्हणजे आमच्या घरापासून जास्तीत जास्त फक्त 5 मिनटं लागतात इकडे यायला, फक्त 5 मिनटं. हा त्रिशू, काय चिखल आहे? नाही आहे, चाल तू. ते शूज आता घरी गेल्यावर धुवायलाच लागतील. चिखल तिखट नाही, चिखल बोलतात त्याला. हा चिखल आहे. हे बघा, हा समुंदर आता म्हणजे हे पावसामुळे पूर्ण खराब झालेला आहे. सगळा कचरा बाहेर फेकलेला आहे. समुंदर माहिती आहे ना, काहीच म्हणजे काहीच मध्ये ठेवत नाही. तो बघा, जेवढा पण कचरा आहे ना. हा, याला बीच बोलतात. अरे सॉरी त्रिशू, पण त्याला समुंदर पण बोलतात ना ग. अच्छा, बीच म्हणजे समुंदर. हा ठीक आहे, चल मग. सावकाश उतर तिथं. हा चल ना, मग तू पुढे तर चल. हा ठेव ठेव, पाय ठेव तिथं. हा ठेव ना तू पाय. अरे नाही पडणार तू. तिकडनं वरून जा, तिकडनं वरून जा. हा उतर आता खाली उतर ना काहीतरी, नाही पडणार ना. ए दे, घे छत्रीला पकड. हा घे. हा चल. हा चल आता, चल. हा चल. हा चल, चला. हा चल, आता सरळ रस्ता आहे, चल. आता नाहीये चिखल वगैरे नाहीये. हे बघ, इथं म्हणजे समोरच आपले ते मिथुन चक्रवर्ती, शक्ती कपूर वगैरे त्यांचे पण बंगले तिकडेच. आता त्यांनी हे पूर्ण नेट वगैरे लावून घेतलंय.
आज चल ना, मी एकटा नाही जाते ना, तुला पण घेऊन जातोय ना. आता काय नाही, दुपारचा टाइम आहे म्हणून काही एवढी गर्दी नाही इथं, नाही तर बरीच गर्दी असते. हा ते बघा समोरच, तिकडे तिकडे बघणार ना तुम्ही, तिकडेच आक्सा बीच वगैरे, म्हणजे इकडनं चालत गेलेत ना समोरच आक्सा बीच वगैरे दिसणार तिथं. ते गाणं माहिती आहे ना, ते सलमान खानचं वगैरे, ते आक्सा बीच घुमादू वगैरे, ते गाण्याची शूटिंग इथंच झाली आहे. म्हणजे बरेच पिक्चरची शूटिंग वगैरे झाली आहे आणि तर शूटिंग चालूच राहते. ते बघा तिकडे पण आता सध्या शूटिंग चालूच आहे वाटतं. ते सफेद सफेद बोर्ड वगैरे दिसत आहेत ना, त्या बंगल्यांमध्ये आता शूटिंग चालूच आहेत. म्हणजे एवढे पण इथं समोर जे बंगले दिसत आहेत ना, जे नेट लावलेलं आहे, इथं सगळे शूटिंगच चालू असते. हा हा तिकडनं नाही जाते मी, चल तू. हा चल. ते बघा ना किती कचरा, किती बाहेर टाकलेला आहे. गायत्रीला पण सांगत होतो चल म्हटलं फिरायला, चल म्हटलं. ते बोलते नाही माझं डोकं दुखतंय. आहे ना ग त्रिशू, आहे ना, पाय ठेव खाली. हा बस, असं स्ट्रॉंग बनायचं ना ग त्रिशू तू, असं घाबरायचं नाही ना. अरे काय नाही, ते जुहू बीच वगैरे तिकडे पण गेले तरी अशीच परिस्थिती असणार. म्हणजे पण ठीक आहे, याच्यापेक्षा जुहू बीच वगैरे क्लीन असतात आणि तिकडे कसे ते खाण्या पिण्याचे स्टॉल वगैरे भरपूर असतात तिथं. खूप भारी वातावरण वाटतंय मित्रांनो इकडे. हा चल ना ग दृश्य तू. बघा ना मस्त नारळाची झाडं, समोर समुंदर. हा चल तू, चल पुढे. हे बघा ना कचरा किती टाकलेला आहे बघा समुद्राने बाहेर. म्हणजे रात्री जे पाणी होतं ना मित्रांनो, इथपर्यंत पाणी होतं. हा जो तुम्हाला कचरा दिसतोय ना, हा सगळं समुद्राच्या त्या लाटेमधनं आलेला जे. हा चल. तुम्हाला ते समुद्र दिसतोय तो तिथपर्यंत दिसतोय, पण तिथं नसतो तो, डायरेक्ट इथपर्यंत आलेला असतो तो. अरे यार हे बघा ही नुसती पप्पा चला ना, पप्पा चला ना. हे तिथं पण बाबू आहे बघ त्रिशू, तिकडं तिकडं इकडे तू, इकडे तो बाबू आहे बघ तिथं, इकडे इकडं तो बघ, तो बाबू. मस्त वाटतंय. आता पाऊस वगैरे नाही पण येऊन गेल्यानंतर मस्तच वाटतंय, इकडे फिरण्यासारखं वाटतं डायरेक्ट. म्हणजे तुम्हाला यायचं राहिलं ना तुम्ही येऊ शकता इकडे, तसं काही नाहीये. तुम्हाला आक्सा बीच वगैरे इकडे यायचं राहिलं तर येऊ शकतात. इकडे त्रिशू, इकडे ना, इथं उभी राहा ना. हा इथंच उभी राहा आता. तो बाबू आहे बघ, तो बाबू बघ. जा तू पण खेळ, जा 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 खेळ, जा तिथं जा. ते बघ ते काका आहेत बघ तिथं, ते उतरून देतील तुला खाली. जा जा, हिला उतरून द्या खाली, जा त्रिशू. अरे यार चल तू, चल ये इकडं. इकडे ते आमच्याच बाजूला राहतात ते. तुम्ही बोरोलीवरनं पण येऊ शकतात, परत आपलं मालाडवरनं पण येऊ शकतात. 269 बस पकडून बोरोलीवरनं येऊ शकतात आणि मालाडवरनं 271 बस पकडून येऊ शकतात. म्हणजे डायरेक्ट इथं मड जेटीलाच येते डायरेक्ट बस. तुम्ही जिकडे बघणार ना तिकडे पूर्ण समुद्र आहे मित्रांनो. हा हा चल ना, जाता तू खाली, खाली खेळ, खाली खेळतं जा. तर जाते बाबून ते घर बनवतायत बघ, तसे तू पण घर बनव. तेव्हा ते बाबून ते बनवतायत बघ. घ्या येला उतरून जातात. चल जा जा ना, जा ना खाली खेळ ना. तेव्हा ते बाबून ते खेळतायत बघ. जा खेळ तू पण खेळ. बनव घर, बनव. हा हा बनव, तिथं बनव. आता दगड फेक, आता तिथं फेक ते. रात्री वगैरे बरंच पाऊस पडून गेला वाटतं ना. सकाळी बरा झाला पाऊस, पण बरं वाटतंय आता, म्हणजे गरमी पण नाही तेवढी. हा बनव त्रिशू घर, बनव. कसे बनवते तू घर? या आपली छत्री पण घेऊन आलोय, पाऊस वगैरे आला तर त्यासाठी छत्री पण घेऊन आलोय. मस्तच वातावरण वाटतंय म्हणजे इकडे. या तुम्हाला खरोखर जर इकडे फिरायला यायचं राहिलं ना तरी या नक्की इकडे. म्हणजे आज जरुरी नाही की उन्हाळ्यातच यायला पाहिजे किंवा हिवाळ्यातच यायला पाहिजे, पावसामध्ये पण इकडे फिरायला येऊ शकतात. परत इकडे ते किल्लेश्वर मंदिर वगैरे ते पण तुम्ही बघू शकतात. आणि इकडे जे समोर घरं वगैरे दिसतात ना, ते रेंट वगैरे सांगितलं तुम्हाला, म्हणजे असं जर विकत घ्यायला गेलं तर बरंच महाग पडतात. ते 45 लाख आणि 60 लाख 70 लाख पर्यंत इकडे घरं भेटतात. पण ते कसे त्यांचे स्वतःचे ते ख्रिश्चन लोकांचेच घरं आहेत ते, म्हणून त्यांचे रेट पण भरपूर जास्त आहेत. आणि समुद्र पण जवळ आहे ना, बीच जवळ असल्यामुळे त्या घरांना जास्त प्राईस आहे. तिकडे जर शूटिंग वगैरे तर तिकडे चालूच असतील.
काय आलं सोन? घर बनवते? बनवतो तू, कसं घर बनवते दाखव. हा 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 बनव, घर बनव तू. त्या बाबू, तो बाबू बघ ना, तो बाबूने पण घर बनवलं बघ तिकडे. हा ठीक आहे, चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. काय नाही, मग आमच्या जे घरासमोर जे वातावरण आहे तेच तुम्हाला दाखवणार होतो, की असं वातावरण आहे. त्यासाठी हे समुद्र बीच वगैरे जवळ आहे म्हणून इकडे रेंट वगैरे जास्त आहे मित्रांनो, बाकी काही नाही आहे. बाकी म्हणजे असं जवळपास तुम्हाला काही दिसणार नाही. अंधेरी वगैरे जायला, परत आपलं मालाड वगैरे जायला परत एक एक दीड दीड तास लागून जातो जाण्यासाठी. हे मड जरा म्हणजे पूर्ण आउटसाईडला येऊन जातोय. म्हणजे इथून मुंबई संपलीच तुम्ही असं समजा, या मडपासून ना मुंबई संपली असंच समजा तुम्ही. जाईल मी एकदा तिकडे किल्लेश्वर मंदिरकडे पण जाईल. याच्या आधी व्हिडिओ टाकला जे मी ते किल्लेश्वर मंदिरचा, तरी एकदा परत जाईल त्या किल्लेश्वर मंदिरला. तिथं पण पूर्ण असा महाकाय समुद्र आहे. तिथूनच आपलं ते अंधेरी जुहू बीच वगैरे दिसतं. तिकडे पण जाईल मी एकदा फिरायला, ते पण तुम्हाला वातावरण दाखवेल तिकडचं. ठीक आहे, चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय का त्रिशू. चला बाय बाय मित्रांनो.